परळीमधील व्यापारी महादेव मुंडे यांना न्याय मिळावा यासाठी कन्हेरवाडी आणि भोपळा गावचे ग्रामस्थ आज रस्त्यावर उतरणार आहेत। महादेव मुंडे प्रकरणाचा तपास सीआयडी आणि एसआयटीची नेमणूक करून करावा असा आदेश सरकारने द्यावा अशी मागणी या ग्रामस्थांची आहे आणि त्यासाठी आज रास्ता रोको करण्यात येणार आहे। या रास्ता रोको आंदोलनामध्ये ज्ञानेश्वरी मुंडे यांच्यासह त्यांचे कुटुंब सुद्धा उपस्थित राहणार आहे। तसंच मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार, महादेव मुंडे खून प्रकरणामध्ये ज्यांचा जबाब घेतला ते विजय सिंह उर्फ बाळा बांगर यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे आणि पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर। महेंद्र, आपण पाहतोय महादेव मुंडे यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास वेगवान व्हावा यासाठी आता आज आंदोलन केलं जाणार आहे। काय अधिक अपडेट्स आहेत? आजची जर परिस्थिती जर पाहिली तर आज पुन्हा एकदा अल्टिमेटम दिलेला आहे। जे कन्हेरवाडी गाव आहे हे बघितलं तर ज्ञानेश्वरी मुंडे यांचं हे माहेर आहे आणि माहेरच्या लोकांनी आता एल्गार पोकारलेला आहे। कन्हेरवाडी असेल भोपळा गाव असेल या दोन्ही गावचे ग्रामस्थ जे आहेत ते न्यायासाठी आता एकवटलेले आहेत। थोड्याच वेळामध्ये आता जर पाहिलं गेलं तर या ठिकाणी रस्ता रोको जे आहे तो होणार आहे। जोपर्यंत पोलीस कारवाईचं आश्वासन देणार नाहीत, आरोपींना जोपर्यंत ज्या लोकांनी मदत केली त्यांच्यावर कारवाई होणार नाही तोपर्यंत आमचा हा जो रस्ता रोको आहे तो मागे घेणार नाही असा जो पवित्र आहे आता इथल्या ग्रामस्थांनी दिलेला आहे। थोड्याच वेळात ज्ञानेश्वरी मुंडे आणि त्यांचं जे कुटुंब आहे या आता मोर्चामध्ये सामील होणार आहे, रस्ता रोकोमध्ये सामील होणार आहे आणि त्यानंतर मात्र आता नेमकं पोलीस प्रशासनाची भूमिका काय असेल याकडे आता जिल्ह्याचं लक्ष लागणार आहे। अगदी धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।